मिसेस मराठी सुशी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। शांतिनिकेतन लोक विद्यापीठ सांगली या शाळेमध्ये कला विश्व महाविद्यालय म्हणून एक मोठं कॉलेज आहे आणि या कॉलेजमधल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून खूप छान अशी क्रिएटिव्हिटी केलेली आहे। तर तुम्ही जे आता व्हिडिओमध्ये पाहताय ते लाकडापासून बनवलेली बाईक होती, त्यानंतर हे सेल्फी पॉइंट साठी बनवलेलं आहे। हे सगळं लाकडापासून बनवलेलं आहे, झाडाचे जे लाकडं असतात त्याच्यापासून बनवलेलं आहे आणि टायर यूज केलेला आहे। खूप छान असे डेकोरेट केलेलं आहे आणि पेंटिंग वगैरे पण केलेलं आहे। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेट क्रिएटिव्हिटी ते केली जाते, सेल्फी पॉइंट बनवले जातात। दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये कलाग्राम नावाचा इव्हेंट असतो आणि या कलाग्राम इव्हेंट मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा कॉम्पिटिशन होतात आणि या कलाग्राम इव्हेंट मध्ये स्पर्धेमध्ये रांगोळी स्पर्धा पण होतात। खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या असतात। पोस्टर आहे की रांगोळी काढलेली असा प्रश्न तुम्हाला पडेल, इतके सुंदर रांगोळ्या काढलेल्या असतात। तर रांगोळी स्पर्धेचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे, फुल व्हिडिओ तो पण नक्की बघा। आणि हे जे फोटोशूट साठी सेल्फी पॉइंट बनवलेला आहे, यामध्ये काय काय यूज करून हे सेल्फी पॉइंट तयार केलेले ते मी या तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवत आहे। तर लाकडाचे जे छोटे छोटे तुकडे असतात ते राऊंड शेप मध्ये कट करून गोल कट करून यूज केलेला आहे। त्यावरती चिमणी पक्षी वगैरे त्याचं पेंटिंग केलेलं आहे आणि पूर्ण राऊंड कट करून असं सेल्फी पॉइंट बनवलेला आहे। क्रिएटिव्हिटी केलेली आहे, खूप सुंदर अशी क्रिएटिव्हिटी केलेली आहे। कलाग्राम इव्हेंट स्पर्धा होतात त्यावेळेसच शांतिनिकेतन लोक विद्यापीठ सांगली या शाळेच्या मोठ्या ग्राउंड वरती भव्य असं कृषी प्रदर्शन भरतं, तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल। त्याचा पण फुल व्हिडिओ मी यूट्यूब चॅनल वरती अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा। तर आता यानंतर आपण पुढे पाहूया की काय डेकोरेट क्रिएटिव्हिटी केलेली आहे। तर आता इथे दरवाजाने त्याच्या साईडला झाडांचे लाकडं जे असतात त्याचं यूज करून डेकोरेट केलेलं आहे। हे अर्धवट आहे, अजून हे कम्प्लीट व्हायचं आहे। बिफोर आफ्टर दोन्ही पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। तर कम्प्लीट झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे। तर इथे झाडाचाच यूज करून डेकोरेट केलेलं आहे, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल। आता हे या व्हिडिओ मध्ये मी पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतरचा व्हिडिओ मध्ये दाखवत आहे डेकोरेट केलेलं। तर मी काय केलं होतं, जेव्हा हे बनवत होते, तयार करत होते तेव्हा एक व्हिडिओ मी बनवून ठेवला होता। त्यानंतर मग पूर्ण कंप्लीट झाल्यावरती एक व्हिडिओ बनवला। बिफोर आफ्टर व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवता येईल आणि जेणेकरून तुम्हाला त्यामागचे कष्ट सुद्धा दिसतील। तर व्हिडिओ बनवण्यामागचे कष्ट नाही तर जे सेल्फी पॉइंट बनवलेले आहेत, क्रिएटिव्हिटी केलेली आहे आणि जे डेकोरेट केलेले आहेत त्यामागचे कष्ट। कारण डेकोरेट आणि सेल्फी पॉइंट जे आहेत क्रिएटिव्हिटी केलेली आहे ते बरेच दिवस त्याचं काम चालू असतं। इथे पण जी क्रिएटिव्हिटी केलेली आहे, सेल्फी पॉइंट केलेला आहे, तिथे झाडांची लाकडं यूज केलेले आहेत, त्याला पेंट केलेलं आहे आणि इथे बसण्यासाठी पण केलेलं आहे। फोटोशूट साठी हे सगळं डेकोरेट केलेलं आहे, खूप सुंदर असे डेकोरेट केलेलं आहे। त्यानंतर पाहूया, मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते, इथे डोअर केलेला आहे। तर एक डोअरला पण पेंट केलेला आहे, डिझाईन केलेली आहे, पूर्ण कंप्लीट झालेलं आहे। जसं खेडेगावामध्ये दरवाजाच्या समोर अंगणामध्ये असतं तसं इथे बनवलेलं आहे। अगदी टिपिकल असं टाइप मध्ये हे डेकोरेट केलेलं आहे। वरती गणपतीची मूर्ती पण आहे। तर मी जरा झूम करून जवळून दाखवते। तर इथे दरवाजा जसं खेडेगावामध्ये जुनी घर होती, भिंतीची मातीची घर होती, त्याला जसं दार असायचं तसं हे दार बनवलेलं आहे। फक्त हे दारच बनवलेलं आहे आणि छोटीशी गणपतीची मूर्ती पण आहे। तर आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पलीकडच्या साईडला काय डेकोरेट केलेलं आहे, कसं डेकोरेट केलेलं आहे ते व्हिडिओमध्ये दाखवते। तर तुमच्या सर्वांचं धन्यवाद करायचं आहे, कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच माझ्या यूट्यूब चॅनलवरती 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, म्हणजेच 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे। त्यामुळे तुमच्या सर्वांचं धन्यवाद आणि असाच तुमच्या सर्वांचा सपोर्ट कायम असू दे। कृषी प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धेचा फुल व्हिडिओची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे, ती नक्की चेक करा आणि व्हिडिओ नक्की बघा। तर इथे झाडावरती अजगर साप वगैरे आहे, त्याचं बनवण्याचं काम चालू आहे, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे। बिफोर आफ्टर दोन्ही पण दाखवणार आहे। आता बनवताना आणि नंतर मग पूर्ण अजून कुठे कुठे बनवायला
आता व्हिडिओमध्ये तुम्ही जे पाहिलं की त्याचं काम चालू होतं, हे जे साप बनवलं अजगर बनवलं आहे होय. नाही. त्याचं काम चालू होतं, तो मी व्हिडिओ आधी बनवून ठेवला होता. त्यानंतर कंप्लीट झाल्यावरती एक व्हिडिओ बनवला होता. तर मी तुम्हाला दाखवते की झाडाला जे साप आहे अजगर आहे त्याचा व्हिडिओ. त्यानंतर हा दुसरा साप मोठा अजगर आहे, तो दुसऱ्या ठिकाणी बनवलेला आहे ग्रीन कलरचा. आणि हा जो साप आहे मोठा अजगर आहे तो सेल्फी पॉइंट डेकोरेट केलेलं जे होतं फोटोशूटसाठी दाराचं, त्या शेजारी एक झाड आहे मोठं, त्या झाडावरती हा मोठा अजगर साप बनवलेला आहे. आणि प्रत्यक्षात पाहिलं तर असं वाटतं की एखादा मोठा साप अजगर या झाडावरती आलेला आहे असं वाटतं. तर असेच आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती भेटेल. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.